नमस्कार, कस्तुरीज किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि खूप सारे आभार। आज आपण आषाढी एकादशी निमित्त उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम आज आपण बनवणार आहोत। चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करू। हे मी पाकासाठी पाणी ठेवलंय। 1 कप पाणी आहे, त्यामध्ये मी अर्धा कप साखर घालून घेते। ह्याचा छान असा एक तारी आपण पाक बनवून घेणार आहोत। कड आलेला आहे, त्यामध्ये मी आता वेलची पावडर म्हणजे वेलची एक ठेचून घेतलेली आहे, ती मी त्यामध्ये घातलेली आहे। उकळलेले रताळी घेतलेत, आता त्याची आपण साल काढून घेणार आहोत आणि ते स्मॅश करणार आहोत। आपलं बटाटे छान असं मी हाताने छान असं स्मॅश करून घेतलंय। एकदम छोटे छोटे गोळे होते ते सुद्धा मी असे बारीक करून हाताने घेतलेले आहेत। आता त्यामध्ये आपण एक छोटी वाटी दूध पावडर आहे ती घालून घेणार आहोत आणि छान असं मळून घेणार आहोत। असं हातानेच आपण छान असं आपली दूध पावडर मिक्स होईपर्यंत आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत। गोळे करण्याआधी आपण हाताला छान असं तूप लावून घ्यायचंय आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। जसं तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लहान मोठे तुम्ही करू शकता। अशा प्रकारे आपण असे गोळे करून घेणार आहोत। तेल सुद्धा आपलं छान असं गरम झालेलं आहे। अतिशय मंद गॅसवर आपण हे आपले जे गुलाबजाम आहेत ते तळून घेणार आहोत। आपण एक एक करून कढईमध्ये सोडून घेणार आहोत। अशा प्रकारे हे आपण फ्राय करून घेणार आहोत। अतिशय हलक्या हाताने आपण ते परतून घेणार आहोत। त्या गुलाबजामांना छान असा गोल्डन कलर आलेला आहे, बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे। आता आपण हे काढून घेणार आहोत आणि पाकामध्ये घालणार आहोत। एक एक करून आपण आपले जे गुलाबजाम आहेत ते पाकामध्ये घालून घेणार आहोत। छान असे मुरू द्यायचे आहेत आपल्याला ते। सगळ्या साइडून पाक आहे जे लागलं पाहिजे आपल्या गुलाबजामुनना आणि मस्त असे सॉफ्ट झाले पाहिजे। छान असे आपले रताळ्याचे गुलाबजाम तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा ह्या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडतील आणि तुमच्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा नक्की आवडतील। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद आणि सगळ्यांना आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा।